समाजवादी तुरुंगात गेले आणि संघावर बंदी आली म्हणून संघी तुरुंगात गेले. दोघांमधला फरक लक्षात घ्या. त्यांच्या संघटनेवर बंदी आली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक आणीबाणी उठत नाही असं पाहिल्यावर त्यांच्या सरसंघचालकांनी इंदिरा गांधींना आमचा पाठिंबा आणीबाणीला आहे हे पत्र लिहिले आणि अनेक संघी हे माफीनामे सह्या करून तुरुंगातून बाहेर पडायला लागले होते. बाबा त्याचे साक्षीदार आहेत. आणीबाणी उठवली गेली आणि त्यानंतर काँग्रेसला ताकदीनं, काँग्रेसच्या हुकुमशाही प्रवृत्तीला, म्हणजे थोडक्यात इंदिरा गांधींच्या हुकुमशाही प्रवृत्तीला ताकदीनं हरवण्यासाठी समाजवादी आणि पूर्वाश्रमीचा जनसंघ, म्हणजे थोडक्यात संघाचा राजकीय चेहरा, हे एकत्र येऊन, आणि त्याच्याबरोबर अजूनही काही घटक पक्ष असतील संघटना काँग्रेस सारखे, हे एकत्र येऊन जनता पक्ष नावाचा एक पक्ष निर्माण झाला. तो प्रयोग हा समाजवादी राजकीय पक्षाच्या अंताची सुरुवात होती. खऱ्या अर्थानं सुरुवात तिथे झाली. बाबांचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यावेळेला बाबांनी या प्रयोगाला विरोध केला. प्रखर विरोध करणारे देशामध्ये बाबा कदाही एकमेव असतील. आज बाबा इथे आहेत म्हणून मी हे बोलत नाही, हे मला अतिशय मनापासून वाटत राहिलं. आणि मी भाईंना हा प्रश्नही विचारला होता की भाई, तुम्ही त्यावेळेला जनसंघाबरोबर न जाता विरोधी आघाडी उभं करण्याचा प्रयत्न जेपींनी केला, कारण जेपीचं तेव्हा संपूर्ण वलय एवढं मोठं झालेलं होतं. महात्मा गांधींच्या खालोखाल जयप्रकाश नारायणांचं वलय निर्माण झालेलं होतं. जे काही एक भ्रष्टाचाराच्या विरोधी मोठं आंदोलन उभं राहिलं होतं, त्या आंदोलनामध्ये संघी शिरले होते. त्याच्या कथा ऐकवल्या गेल्या की इंदिरा गांधींच्या पोलिसांनी मोर्चावर लाठीमार केला. जयप्रकाश नारायणांवर ज्या लाठ्या पडल्या त्या नानाजी देशमुखांनी झेलल्या. नानाजी देशमुखांना पुढे भारतरत्न मिळाले. हे संघाचे एक अत्यंत भक्कम असे ग्रस्त, ते आधीच जेपीच्या बरोबर निघाले होते. आणि जेपी हे खूप उत्तुंग जरी असले तरी जेपीचं याबाबतचं राजकीय भान हे कमी पडलं की काय, किंवा आपला समाजवाद्यांचा अंतिम शत्रू कोण आहे हे ओळखण्यामध्ये आपले नेते कमी पडले की काय, असा प्रश्न मला वाटत राहतो, समोर येत राहतो. आणि याच अँटी काँग्रेसिझमचं पुढचं टोक जे घडलं, कारण त्यानंतर मग जनता दल जनसंघ विलीन करून जनता पक्ष, आणि जनता पक्षातनं अत्यंत हुशारीने दुहेरी सदस्यत्वाचा मुद्द्याचा मागोवा करून पुन्हा जसं फाळणीचा खापर महात्मा गांधींच्या डोक्यावर फोडण्यात त्यांनी यश मिळवलं, तसं जनता पक्षाच्या फाळणीचं, म्हणजे थोडक्यात जनता पक्षाच्या तुकड्याचं खापर ते मधुमेहांवर फोडण्यामध्ये आणि त्यांच्या सहकार्यांवर फोडण्यामध्ये यशस्वी झाले. पण त्यावेळेला समाजवादी त्याच जनता पक्षाला चिटकून राहिले, त्याचा पुढे जनता दल झाला. आणि शेवटपर्यंत अनेक समाजवादी नेते हे त्याच्यातनं बाहेरच पडले नाहीत. आणि अँटी काँग्रेसिझम तर लोहियांच्या शिष्यांनी, जॉर्ज फर्नांडिसांनी इतक्या टोकाला नेला की ते आयुष्यातला उत्तर काळ संपूर्ण हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये नाही. म्हणजे माझी एक फार मोठी वेदना आहे की गोधऱ्याच्या हत्याकांडाच्या वेळेला जॉर्ज फर्नांडिसांनी त्याच मंत्रिमंडळात असताना त्याचा निषेध करून राजीनामा द्यायला पाहिजे होता. हे घडलं नाही. आता जी इतकी मोठी माणसं आहेत की त्यांचं हे मूल्यमापन माझ्यासारख्या माणसांनी केलेलं आजही अनेक कार्यकर्त्यांना रुचणार नाही याची मला जाणीव आहे. पण तो माझाही लोकशाही अधिकार आहे.